नमस्कार. पाऊलखुणा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. पाऊलखुणा ओळख संस्थेची या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा परिचय आपण करून घेणार आहोत. आज आपण परिचय करून घेतोय शिक्षण क्षेत्रातल्या एका संस्थेचा, रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जी लोणी काळभोर पांडवदंड रोड इथं स्थापित झालेली आहे आणि शहरासारख्या सुविधा त्यांनी या ग्रामीण भागामध्ये दिल्या आहेत. संस्थेचे संस्थापक श्री नितीन काळभोर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि या संस्थेचा परिचय ते आपल्याला करून देतील. निसर्ग संपन्न वातावरण, देखणी वास्तू, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, क्रीडा संस्कृती जोपासणारं सुसज्ज मैदान, हे वर्णन आहे लोणी काळभोर वाकवस्ती पांडवदंड रोड इथल्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलचं. शाळेची ओढ लागणं म्हणजे काय हे रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून समजतं. या भागात एक चांगलं शिक्षण देणारी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवणारी इंग्रजी माध्यमातली शाळा हवी असा विचार श्री नितीन काळभोर यांच्या मनात आला आणि उभी राहिली रेनबो इंटरनॅशनल स्कूल. 2016 साली श्री नितीन काळभोर आणि काही सहकाऱ्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं. रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या रूपानं एक आदर्श शिक्षण संकुल सुमारे 2 एकर जागेवर आणि सुमारे 15,000 स्क्वेअर फूट बांधकामासह विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलं आहे. 2016 साली फक्त 12 फूट बाय 15 फूट अशा 5 खोल्यांमध्ये शाळा सुरू झाली. आज सुमारे 700 विद्यार्थी नर्सरी ते 10वी CBSE बोर्डाचं शिक्षण इथे घेत आहेत. स्मार्ट क्लासरूम्स, लॅबोरेटरीज, लायब्ररी, मल्टीपर्पज हॉल, म्युझिक रूम, रीडिंग रूम, अल्टरनेटिव्ह लर्निंग स्पेसेस या कॅम्पसमध्ये आहेत. विद्येचं माहेरघर असलेलं पुणं तिथं काय उनं आणि अगदी पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेलं आमचं लोणी काळभोर. या लोणी काळभोरमध्ये सुद्धा शिक्षणाचा हा बहुपात आहे आणि असं वाटलं की या लोणी काळभोरमधल्या मुलांना बाहेरच्या गावी जाण्यापेक्षा जर आपण मुलांना आज अत्याधुनिक युगामध्ये मुलांना हा देश चालवण्यासाठी जर आपणच जर तयार केलं, म्हणजे अगदी ग्रामीण भागापासून तर शहरीकरणापर्यंत पोहोचवण्याचं काम जर आपण मुलांना पाठवायचं ठरवलं तर त्या पद्धतीचं शिक्षण देणारी एक उच्च शिक्षण संस्था आणि एक चांगलं स्कूल त्याच्या माध्यमातून आपण एक चांगलंच करू शकतो आणि या मुलांना खऱ्या अर्थानं उद्याचा एक चांगला उज्ज्वल नागरिक बनवणं, एक सुसंस्कारिक त्यांना घडवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक आपण ह्या स्कूलची आम्ही स्थापना करायची ठरवलं. संस्थेचा पाया उभारताना चांगले शिक्षक, झोकून देऊन काम करणारा ऑफिस स्टाफ यांचा सहभाग महत्त्वाचा होता. प्रिन्सिपॉल सौ मिनल बंडगर, व्हाईस प्रिन्सिपॉल प्रशांत लावरे यांच्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष नितीन काळभोर यांना साथ दिली सचिव सौ मंदाकिनी काळभोर यांनी. नमस्कार, मी सौ मंदाकिनी नितीन काळभोर, रेनबो इंटरनॅशनल स्कूलची सचिव. आपल्या शैक्षणिक संकुलनामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये मुलांच्या शिक्षणावरती तसेच आरोग्यावरती विशेष लक्ष दिले जाते. सन 2016 साली चालू झालेली 5 वर्ग खोल्यांची शाळा ही लोणी काळभोरमध्ये भव्य दिव्य स्वरूपात अशी उभी आहे. तसेच मुलांना निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त वर्ग खोल्या याच्यामुळे पालकांचा तसेच मुलांचा आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप ओघ आहे. नमस्कार, मी सौ मिनल अरविंद बंडगर, रेनबो इंटरनॅशनल स्कूलची मुख्याध्यापिका. आम्ही आमच्या शिक्षण संकुलामध्ये जसा मुलांच्या गुणवत्ता वाढीवर भर देतो तसेच वेल क्वालिफाईड स्टाफ आणि त्यांचे उच्च ट्रेनिंग यावर सुद्धा भर दिला जातो. आम्ही इतर विषयांबरोबरच RIS रीडिंग रायटिंग प्रोग्राम व रेमेडियल क्लासेस सुद्धा घेतो. तसेच आम्ही मुलांचे हसत खेळत शिक्षण व्हावे यासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर सुद्धा भर देतो. ॲज अ प्रिन्सिपल आय लाईक टू से द फ्युचर बिगिन्स हिअर. मुलांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, तसं स्पर्धा परीक्षा आहे, ऑलिम्पियाड एक्झाम आहेत. तसं यावर्षी आपण मुलांना 30 मुलांना स्कॉलरशिप एक्झामसाठी बसवलं होतं, महास्कॉलरशिपसाठी. त्यापैकी 16 मुलं हे आपल्या चांगल्या मार्कने उत्तीर्ण झाले. ह्या वेगवेगळ्या सिनेरिओ जर पाहायला गेलं तर स्कूलचा सर्वांगीण विकास, ज्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह गोल जे आपण म्हणतो तो अचीव्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो.
मुलांना फक्त या हॉर्स रायडिंग आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामपेक्षा आपण मुलांना इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आहेत, जशा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वेगवेगळे खेळ आहेत, यामध्येही मुलांना आपण इन्क्लूड करतो. मागच्या वर्षी 2023-24 जर आपण विचार केला, आपले बरेच मुलं रायफल शूटिंगमध्ये आहेत, कबड्डीमध्ये आहेत, खो खोमध्ये आहेत, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल बऱ्याच विद्यार्थ्यांनी नाव कमावलेलं आहे. खरं आम्ही खूप नशीबवान आहे, कारण आज शहरीकरण जसं वाढत चाललं आहे तसं जागा खूप कमी कमी होत चालल्यात आणि स्कूल प्रिमायसेसला मोठा परिसर मिळणं हे नशीब म्हणावं लागेल. आणि त्यामुळं आम्हाला मुलांच्या सर्वांगीण विकासावरती खूप आम्हाला काम करायला एनर्जी येते. संस्थेच्या आवारात प्रवेश करताच प्रशस्त लॉन, नेटक्या इमारती, भव्य स्पोर्ट्स ग्राउंड नजरेस पडतं. इथे प्रवेश घेतलेले विद्यार्थी लोणी काळभोर बरोबरच उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, शेवाळवाडी, फुरसुंगी, हडपसर अशा भागातून प्रतिनिधित्व करतात. स्कूल बसची सुविधाही उपलब्ध आहे. क्रिकेट आणि फुटबॉल ग्राउंड, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ग्राउंड, स्केटिंग रिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग यासारख्या उपक्रमात विद्यार्थी प्रशिक्षित होताना दिसतात. त्या जोडीला संगीत, नृत्य, कला यांचंही प्रशिक्षण दिलं जातं. ओरिगामी, एलिमेंटरी ड्रॉइंग यासारख्या ॲक्टिव्हिटीजमुळे इंजिनियर, आर्किटेक्ट अशा प्रोफेशनची आवड निर्माण होते आणि त्याचा पाया घातला जातो. आणि या प्रचंड मोठ्या ग्राउंडचा उपयोग स्पेशली हॉर्स रायडिंगसाठी होतो, रायफल शूटिंगसाठी होतो आणि अनेक अशा विविध प्रकारच्या खेळांना न्याय देता येतो. मुलांचं मानसिकता त्यांची बदलवता येते, त्यांच्यामध्ये डेअरिंग उत्पन्न करता येतं, नेमबाजीमध्ये त्यांची बुद्धिमत्ता वाढते, म्हणजे एकाग्रता वाढते. अशा अनेक प्रकारच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी रन करताना मुलं अगदी आज प्रचंड हॅपी वातावरणामध्ये त्यांना असं वाटतं की स्कूलमधून कधी घरीच राहू नये. अशा विविध ॲक्टिव्हिटी आम्ही स्कूलमध्ये घेत असतो. म्हणजे अगदी एखादा मुलगा हट्ट करत असेल की आज मी घरी नाही राहणार, म्हणजे त्याचं कोणतंही घरचा प्रोग्राम असेल, फंक्शन असेल, तर त्या प्रोग्रामला किंवा फंक्शनला न थांबता त्याला असं वाटतं की आपण स्कूलमध्येच गेलं पाहिजे. एवढं छान वातावरण आम्ही या स्कूलमध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणजे प्रचंड ऑक्सिजन, प्रचंड एनर्जी आणि ग्रीनरी, फुल म्हणजे मोकळी हवा, मुलांना खेळण्यासाठी मोठं मैदान, ग्रीन लॉन, अशा वेगवेगळ्या उपक्रमांना मोठा स्पेस आम्हाला उपलब्ध झालेला आहे. मोठं इमारतीमधलं हे अगदी स्टार स्ट्रक्चर आम्हाला त्याचा उपयोग करता येतो छान. आणि आज आमच्याकडं शिकवणाऱ्या टीचरलासुद्धा खूप छान वाटतं की एवढ्या छान एन्व्हायरमेंटमध्ये आम्हाला मुलांना शिकवताना कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही. आणि त्यामुळं मुलंसुद्धा हॅप्पी असतात, त्यांना शिकवणाऱ्या टीचरसुद्धा हॅप्पी असतात आणि सगळ्यांना सांभाळणारे आम्ही मॅनेजमेंटसुद्धा खूप खुश असतो. ही एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि मग एवढ्या प्रचंड एनर्जेटिक वातावरणामध्ये आम्हाला काम करण्याचा खूप उत्साह आम्हाला त्यात निर्माण होतो. सध्याच्या युगात टेक सॅव्ही असणंही महत्त्वाचं. त्यामुळे टॅब लॅब ही संकल्पना शाळेनं आणली. त्यात लोड केलेले लेक्चर्स विद्यार्थी पाहतात, ऐकतात. आधुनिक उपकरणामुळे विद्यार्थी या लॅबमध्ये आवडीनं ज्ञान घेतात. या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना मार्गदर्शन करायला प्रशिक्षित आणि शिकवण्याची आवड असलेला टीचिंग स्टाफ असतोच. अगदी हसत खेळत जर त्यांना त्यांच्यापर्यंत जर शिक्षण पोहोचवायचं असेल तर आम्ही बाल मानसशास्त्रावर विचार करून अगदी लहान वयापासूनच प्री प्रायमरीच्या स्कूलमध्ये अगदी टॅबलॅब हा कन्सेप्ट चालू केला. आणि टॅबलॅब कन्सेप्ट चालू केल्यानंतर अगदी हेडफोन लावून त्या पूर्ण जे काही आम्ही मुलांसाठी पब्लिकेशन वापरतो त्याचे पूर्ण सिलॅबस त्या टॅबलॅबमध्ये सेट करून प्रत्येक मुलाला हेडफोन आणि त्याच्यासमोर एक टॅबलॅब, आणि त्यामुळं मुलांना पुढं संगणकाला सामोरं जाताना आज त्या टॅबची संकल्पना आमच्यासमोर आल्यानंतर म्हणजे जे आपले कम्प्युटर लॅब असेल, IT हा सब्जेक्ट पुढं घेऊन जाणं असेल, तर तो उद्याचा पुण्यातला जो IT हब बनू पाहतंय त्याला आपण त्या मुलांना तिथं नक्कीच पोहोचू शकतो, हा एक आत्मविश्वास आहे. स्टुडंट्सनी केलेली अचिव्हमेंट ही निश्चितच त्यांच्यासाठी आणि शिक्षकांसाठी अभिमानास्पद ठरते. मग ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो,
स्कॉलरशिप एक्झाम असो, गणित ऑलिम्पियाड असो किंवा नवोदय स्पर्धा असो. क्रीडा प्रकारातही रायफल शूटिंगमध्ये स्टेट लेवलची अचिव्हमेंट, कबड्डी, खो खो अशा मैदानी खेळात स्टेट लेवलची पारितोषिकं, चेसमध्ये नॅशनल लेवलचं पारितोषिक अशी मोठी अचिव्हमेंट लिस्ट पाहायला मिळते. फक्त 2 दिवस स्पोर्ट्स करणे आणि मुलांना थांबवणे हे न करता तेवढ्याच ताकदीने आम्ही ह्या मुलांना दररोज हे स्पोर्ट्स आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्यांची एनर्जी डबल करून त्यांना घरी अगदी आनंदात घरी पाठवतो. स्कूलच्या एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन जेव्हा क्लास 1 ऑफिसर, NDA अशा संस्थांसाठी होईल, तो आनंद संस्थापक आणि शिक्षकांसाठी खूप मोठा असेल. सुसंस्कारामध्ये मुलांना चांगला नागरिक करणे आणि पालक आनंदी राहणे म्हणजे चांगले शिक्षण घेणे हाच एक चांगला उद्देश मनाशी ठेवून मुलांना चांगलं नागरिक घडवणं आणि त्यांना चांगलं कॉलेज प्रोव्हाइड करून देणं हा आमचा भविष्यातला सगळ्यात मोठा हेतू असेल. श्री नितीन काळभोर आणि त्यांची टीम आता भविष्याचा वेध घेत पुढचं नियोजन करतायत. नजीकच्या भविष्यात अधिक चांगल्या सुविधा, अधिक प्रवेश क्षमता, ज्युनियर कॉलेजपर्यंतचं शिक्षण अशी वाटचाल चालू आहे. रेनबो इंटरनॅशनल स्कूल ही शैक्षणिक संस्था नक्कीच अष्टपैलू विद्यार्थी आणि उद्याचे सुविद्य नागरिक घडवतील यात शंका नाही.